नमस्कार मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यातली एखादी रेसिपी नक्की करून बघा। व्हेज नॉन व्हेज प्रकार अनेक आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता। आणि तुम्ही मला फेसबुक इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। साध्या सिंपल माझ्या रेसिपीज असतात, तर फळभाज्या वगैरे असतील, पालेभाज्या असतील, तर जसे आपण बदलतो त्याप्रमाणे मी भाज्यांचे प्रकार दाखवलेले आहे, वर्षभर येणाऱ्या भाज्यांचे प्रकार दाखवलेले आहेत। व्हेज नॉन व्हेज पदार्थ अनेक आहेत, नक्कीच करून बघा। भाज्या त्याच असतात, पण बनवण्याची थोडीफार पद्धत बदलली की त्यामध्ये चवीला बदल होतो। आपण बाहेरही बघत असतो की आपण आपल्याच हाताचं खातो, पण तीच भाजी जर आपण दुसरीकडे खाल्ली तर अगदीच त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो। तसाच हा एक प्रकार असतो। अनेक प्रकारच्या भाज्यांची रेसिपीज चॅनलवरती आहे, युट्यूबवरती आहे, पण प्रत्येकाची चव जर म्हणाल तुम्ही तर बनवण्याची पद्धत आणि चवीमध्ये पण फरक पडतो। तर आजची जी रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी आहे, तसं तर ही भाजी वर्षभर मिळते, फळभाजी आहे, याला तोंडवाळे म्हणतात किंवा तोंडली म्हणतात काही ठिकाणी, अजूनही याला अजून नाव असू शकतं। वेलवर्गीय भाजी आहे, जशी कारली आपण वर्षभर घेतो तशी ही भाजी सुद्धा वर्षभर घेतात लोक, पण त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये ही भाजी जास्त प्रमाणामध्ये आढळते। तर ही भाजीचं जे फळ आहे तर सगळ्यांना माहितीच आहे, तरी सुद्धा मी इथे दाखवते की ह्या पद्धतीचे हे तोंडवाळे असतात। यापेक्षा मोठेही होतात, पण छोटे छोटे कोळे तोंडवाळे हे असे बनवण्याची किंवा तोडण्याची आणि भाजी बनवण्याची ह्याची पद्धत आहे। तर यातल्या थोड्याशा बिया जरी आपल्या थोड्याशा मोठ्या झाल्या तरी सुद्धा आपण जशी काकडी कापतो तर काकडीमध्ये जसे बिया असतात, सेम तसाच प्रकार ह्याचा आहे। भाज्या बनवण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातला एक साधा सिंपल प्रकार मी दाखवणार आहे, जो की तुम्ही टिफिन साठी सुद्धा ऑफिसला नेऊ शकता, किंवा तिखट जर सोडलं तर फिकी भाजी मुलांना देऊ शकता। हेल्दी आहे, पौष्टिक आहे। तुम्ही तोंडवाळे जर सर्च केले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे बघायला भेटतील। चला तर आजची ही सोपी साधी रेसिपी झटपट होणारी नक्की बघा, संपूर्ण रेसिपी बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। तर मंडळी बघा, तोंडली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, धुवून आणि मी साफही केलेली आहे। तर हे बघा, मी जवळून येते हे तोंडलीची जी फळं आहेत ते दाखवते। छोटे छोटे अगदी हे फळं आहेत, कोळे आहेत आतमध्ये, तुम्ही जर कापलात तर ह्याच्यामध्ये मस्त कोळ्या बिया असतात। तर स्वच्छ धुवून पुसून आणि ही तोंडली आपल्याला कापायची आहे। तर हे बघा, एवढ्या छान ह्या कोळ्या बिया असतात त्याच्यामध्ये। तर ह्या पद्धतीने ही तोंडली कापून घेतलेली आहे मी। जर तुम्हाला टिफिनसाठी न्यायची असेल, दुसऱ्या दिवशी आपली खूप घाई होत असते कामाची, तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री आपण जेवल्यानंतर थोड्या वेळ जो बसतो, तर तुम्ही स्वच्छ धुवून जर ही तोंडली ह्या पद्धतीने बसल्या बसल्या कापून ठेवलात तर आपल्या दुसऱ्या दिवशी पटकन ही भाजी होऊ शकते। तर मंडळी, ही तोंडली तुम्ही म्हणाल उभी कापली तर बारीक तुम्ही कापली तरी सुद्धा चालेल, पण तरी सांगते की तोंडलीची जी भाजी आहे तर ह्या पद्धतीने कापलेली जी भाजी लागते तर त्याची चव चव म्हटल्यापेक्षा ती खाण्याची मजा एक वेगळी आहे। पण तुम्हाला जर अगदीच बारीक भाजी आवडत असतील तर तुम्ही जरूर कापून घ्या, पण मला ह्याच पद्धतीची तोंडलीची भाजी कापलेली आवडते आणि घरातही सगळ्यांना ह्याच पद्धतीची ही भाजी आवडते। तर हे बघा मंडळी, ह्या पद्धतीने स्वच्छ धुवून आणि ही तोंडली मी अशी कापून घेतलेली आहे। बिया ह्यातल्या मी काढलेल्या नाही, ह्या बियांसकटच भाजी खूप छान लागते। धुवून पुसून आणि कापून घेतलेली आहे। थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7-8, एक मीडियम साईजचा कांदा आहे, तर हा मला इथे कापून घ्यायचा आहे। कांदा मात्र आपल्याला बारीक कापायचा आहे। झटपट होणारी भाजी आहे मंडळी, पौष्टिक भाजी आहे, टिफिनसाठी तर नक्कीच नेऊ शकतो आपण। तामझाम जास्त नाहीये, खूप लवकर ही भाजी तयार होते आणि खूप जास्त गाळही ही भाजी शिजवायची नसते। आता भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपल्या भाजीला वेळ किती लागणार आहे, पण पौष्टिक भाजी आहे मंडळी। जशा डाळी आपल्या शरीराला महत्वाच्या आहेत, तशा फळभाज्या आणि सिजनेबल भाज्या, सिजनेबल फ्रूट आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात। त्यातून आपल्याला शरीराला आवश्यक असणारे घटक आपल्याला मिळत असतात। ते जर योग्य पद्धतीने आपण भाज्या जर बनवत असू तर खरंच आपल्या शरीराला ते भाज्यांद्वारे सर्व घटक आपल्याला मिळत असतात। कांदा कापून झालेला आहे। लसूण मी साफ करून घेते। लसूण मी साफ करून ठेचून घेतलेला आहे। थोडेसे शेंगदाणे मला घ्यायचे आहेत, तर हे शेंगदाणे आज इथे कच्चेच आहेत, भाजलेले माझ्याकडे नाहीये, तर कच्चे शेंगदाणे थोडेसे कुटून घ्यायचे आहेत। जाडसर मला हे शेंगदाणे कुटायचे आहेत। या पद्धतीने शेंगदाणे कुटून झालेले आहेत। मंडळी, गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई, मी घेतलेलं आहे तेल चांगलं आपल्याला गरम करायचं आहे।
म्हणजे 2 हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे, तर ती मला बारीक कापून घ्यायची आहे. अर्धा टीस्पून आपल्याला घालायचे आहे जिरे, मिरची, कांदा, आता लसूण घालायचं आहे. घाई असेल आपल्याला लसूण पटकन आपल्याला जर का तेलामध्ये परतवायचा असेल तर चिमटीभर आपल्याला मीठ घालायचं आहे. कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हार्डली 2-3 मिनिटांमध्ये आपला कांदा मस्त होतो. मिडियम गॅसवरती, घाई असल्यास फुल गॅसवरती आपला 2 मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित परतला जातो. आता आपल्याला शेंगदाणे भाजलेले नसल्यामुळे या वेळेला इथे आपल्याला शेंगदाणे आता टाकायचे आहेत, कारण शेंगदाणे हे आपल्याला त्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. शेंगदाणे जर भाजलेले असतील तर आता टाकायची गरज नाही. भाजी संपूर्ण झाल्यानंतर शेंगदाणे भाजलेले कुटलेले टाकले तरी सुद्धा चालू शकतं. पण कच्चे शेंगदाणे असेल तर मात्र तेलामध्ये आपल्याला ते व्यवस्थित परतवावे लागणार आहे. शेंगदाणे घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे कांदा वगैरे परतून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे चिमटीवर हिंग घालायचं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद आहे आणि तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. हा रस्सा भाजीचा मसाला आहे. तुमच्याकडे रस्सा भाजीचा मसाला तयार नसेल तर लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला मात्र टाकायला विसरू नका. ह्या भाजीची चव छान लागते. तर आता माझ्याकडे हा मिक्स मसाला रस्सा भाजीचा आहे, त्यामुळे मी तो घातलेला मसाल्यामुळे या भाजीला छान चव येते. थोडीशी कोथिंबीर आता घालायची आहे. अगदी थोडंसं पाणी घालून मी हा मसाला शिजवून घेते. हार्डली 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे शिजवायचंय. मंडळी 1 मिनिट झालेला आहे. बस एवढाच मसाला आपल्याला शिजवायचा आहे. कापून घेतलेली आपली जी तोंडली आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. चवीपुरतं मी मीठ घालते आणि अगदी थोडासा घालायचा आहे मॅगी मसाला. अगदी थोडासा घातलेला आहे. ऑप्शनल आहे, असेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल, घातला तर चव छान लागते. थोडीशी कोथिंबीर मी घालते आणि अर्धा टोमॅटो मला इथे कापून टाकायचा आहे भाजीमध्ये. अर्धा टोमॅटो फक्त घेणार आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बारीक कापलेला अर्धा टोमॅटो मी भाजीमध्ये घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ आपण घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो मस्त बारीक कापलेला आहे, त्यामुळे टोमॅटोचं छान पाणी सुटतं आणि ही भाजी मस्त शिजली जाते. झाकण आपल्याला ठेवायचं आहे. गॅस मिडियम केलेला आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला झाकण उघडायचं. तोपर्यंत हे झाकण आपल्याला असंच ठेवायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत. अरे बघा, टोमॅटोलाही मस्त पाणी सुटतं आणि आपण हार्डली अगदी थोडंसं 2-3 टीस्पून पाणी आपण मसाला शिजण्यासाठी टाकलं होतं. नंतर या भाजीमध्ये पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. खूप छान ही भाजी लागते. हे बघा मंडळी, ह्यापेक्षा जास्त आपल्याला ही भाजी शिजवण्याची गरज नाही. तर आपल्या इथे तोंडलीची तोंडवळ्यांची भाजी तयार झालेली आहे. या अशा साध्या सिंपल कमी मसाल्यांमध्ये ही भाजी नक्की करून बघा. तर मंडळी, आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. ह्या पद्धतीने तोंडलीची भाजी नक्की करून बघा. सिजनेबल भाजी आहे. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.